मनसोक्त आनंद लुटला। फक्त खरेदीच केली नाही तर राजकीय आतषबाजी करत विरोधकांना चांगलेच चिमटेही काढले। मांगल्याचा सण म्हणून दिवाळीला ओळख आहे आणि दिवाळी महाराष्ट्र आणि भारतातच नाही तर संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। भंडाऱ्यातही ही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते आणि भंडारा शहरामध्ये सुद्धा दिवाळीचे दीपोत्सव असो, फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते आणि भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे हे फटाक्यांची खरेदी करण्याकरिता भंडारा शहरात इथे आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसाठी, त्यांच्या घरी असलेल्या बालकांसाठी हे फटाके घेतलेले आहेत। एकंदरीतच हे फटाके जरी असेल तरी या माध्यमातून त्यांनी जी खरेदी केलेली आहे ते कुठल्या राजकीय नेत्याला काय त्या फटाक्यांची किंवा ते जे खरेदी केलेली आहे त्यांची काय उपमा देते ते त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। डॉक्टर साहेब, सर्वप्रथम तुमचं एबीपी माझामध्ये स्वागत आहे। तुम्ही आज फटाक्यांची खरेदी करता आहात, काय एकंदरीत सांगाल, कशा पद्धतीची ही खरेदी तुम्ही केलेली आहात? सर्वप्रथम सर्व जनतेला मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। खरंच शेतकरी तर खुश आहेत का? आज नोकऱ्या लोकांना अवेलेबल आहेत की या डबल इंजिन सरकारनं फक्त फटाके लावण्याचा काम प्रत्येक या देशवासियांना इथं केलेला आहे। आज तुम्ही देशाचे प्रधानमंत्री म्हणाल तरी हे फुसकी फटाका म्हणता येईल। विजन शून्य, डेव्हलपमेंट शून्य काम इथं यांनी केलेलं आहे। भाऊ, हा एक काय म्हणता येईल याला, फुलझडी अनार आहे, मटका आहे, या मटक्याची उपमा तुम्ही कुणाला देत आहात? या मटक्याची उपमा मला वाटले आपले मुख्यमंत्री साहेब त्यांना देता येतील। मटक्यासारखे विचार न ठेवता प्रत्येक माणसाला मदत करण्याचं काम त्यांनी करायला पाहिजे। अनार सुद्धा इथे दिसतो। अनार महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये कोण असं असेल हे अनार कुणाला उपमा देता तुम्ही? अनाराची उपमा आज उपमुख्यमंत्री आहेत त्यांना देता येतील। उपमुख्यमंत्री दोन आहेत महाराष्ट्रामध्ये, दोघांनाही देता येतील कारण की दोघांचंही काम ह्या अनार सारखंच आहे। शेतकऱ्याला खाली किशने, फक्त MSP 2300 रुपये। काय आज सगळ्यात जास्त शेती आपल्याकडे धानाची होती आणि धानाला काय किंमत आहे? लोकांनी 1400, 1500, 1600, 1700च्या रेटनं हे धान विकलेलं आहे। तर हे धानासारखेच उडणारे असे अनार आहे। रॉकेट पण सुद्धा तुम्ही घेतलेला आहे। हा रॉकेट काय वाटते, कोण असावा महाराष्ट्राच्या राजकारणात? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रॉकेट म्हणजे आमचे महसूल मंत्री रॉकेट आहे। आज भंडाऱ्याची रेती म्हणला ह्या रॉकेटसारखीच उडत आहे विदाऊट रॉयल्टी। तर रॉकेटचं काम हे आमचे महसूल मंत्री आहे। परत आता एक छोटे फटाके आहेत, हा फटाका तुम्ही घेतलाय, काय सांगाल या फटाक्या संदर्भात? हे छोटे छोटे फटाके आहेत, छोट्या छोट्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत आणि लोकांना उडवण्याचं काम हे छोटे छोटे फटाके मंत्रिमंडळ करत आहेत। राहुल गांधींसाठी काही उपमा देणार असं काही घेतलं आहे का? काय वाटतं तुम्हाला? राहुल गांधी हे ॲटम बॉम्ब सारखे आहेत आणि आताच सध्या त्यांनी मुद्दा घेतला वोट चोरीचा। सरकार हारली आहे, सरकार झुकलेली आहे, विचार करा, घाबरलेली आहे सरकार। ॲटम बॉम्ब फुटला तर सरकारच पडून जाईल। नाना पटोलेंचं एक बऱ्यापैकी मोठं प्रस्ताव महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्याही राजकारणात आहे। नाना पटोलेंना काय उपमा देणार तुम्ही? आज नाना भाऊसाठी इथं एकही फटाका इथं बनलेला नाही। आपण सांगू इच्छितोय हायड्रा सारखे आहेत, जेवढे काटाल पुन्हा उगवते, पुन्हा त्यांची वापसी येणारच आहे, 2029 मध्ये येईलच। काँग्रेस पक्ष असा आहे
कधी मुरणारा पक्ष नाही. जनतेच्या सेवेसाठी प्रत्येक वेळेस प्रत्येक दिवस ते देत असतात आणि या देशाला स्वतंत्रता दिली. आज या डबल इंजन सरकारपासूनही लोक त्रस्त आहेत आणि यांच्यापासूनही स्वतंत्रता देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आज काँग्रेस पक्षच करणार आहे. निश्चितच तर हे होते भंडारा गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे आणि या फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांनी विविध फटाके खरेदी केलेत आणि विविध त्या फटाक्यांना राजकारण्यांशी जोडून एक उपमा दिल्याचं बघायला मिळत आहे. प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा.